दरवेळेस तेच तेच स्वीटकॉर्न आले की भाजा, नाही तर चाट बनवा. तर मस्तपैकी पाऊस पडतोय, तर त्यापेक्षा वेगळी रेसिपी आज आपण बनवणार आहोत. तर आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल बटर स्वीटकॉर्न मसाला रेसिपी. तर अतिशय बनवायला सोपी आहे आणि टेस्टला तर भन्नाट लागते. तर मी इथं 1 बाउल भरून स्वीटकॉर्न घेतलेत, 250 ते 300 ग्रॅम असतील. इथं पाणी ठेवलं आहे उकळायला, त्यात पाव चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घातली आहे आणि ह्याची छान उकळी काढून घ्यायची. दुसऱ्या बाजूला सुद्धा मी पाणी ठेवलं आहे, त्यात आपल्याला मसाला बनवायचा आहे. त्यासाठी मी 3 कांदे मोठ्या साईजमध्ये कट करून घातलेत, 2 चमचे मगज बी घातले आणि 5 ते 6 काजू घातलेत. तर मगज बी ऑप्शनल आहे, मगज बी घ्यायचं नसेल तर काजू असले तरी चालतात. तर इथं बघा हे कॉर्न छान उकडून झालेत. आता हे निथळत ठेवूया. आता हे सुद्धा आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर इथं बघा व्यवस्थित 5 ते 7 मिनटं छान उकळून झालं की आता मी हे निथळून घेते. तर ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी मिक्सरमधून हे काढून घेणार आहे आणि एक पेस्ट बनवून घेतली. आता गॅसवर कढई ठेवायची आहे, त्यात 1 क्यूब बटर घालायचं आहे आणि थोडं तेल घालायचं आहे, हे करपू नये म्हणून. यात मी आता हे स्वीटकॉर्न जे आहेत दाणे निथळलेले ते मी हे परतून घेणार आहे. तर याचं पाणी जाईस्तोवर हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर कढईत हे फुल फ्लेमवर मी भाजून घेते आहे. 1-2 मिनटं आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे, जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत. तर आता हे एका बाउलमध्ये काढून घेते आहे. आता आपल्याला भाजी फोडणी करायची आहे. त्यासाठी मी कढईतच तेल घातलं आहे. आता घालूया बटर. तर 1 चमचा मी बटर घातलं आहे. आता यात घालायचं आहे आपल्याला बारीक कट केलेला लसूण. तर 1 चमचाभर लसूण मी यात घातला आहे. 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला यात घालायच्या आहेत. आता हे फुल फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे. यानंतर मी बारीक कट केलेला कांदा घातला आहे. तर 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. 1 मोठं टोमॅटो मी यात घेतलं आहे, तर ते सुद्धा बारीक कट करून घेतलं आहे. आता कांदा टोमॅटो सॉफ्ट व्हावे यासाठी मी थोडंसं मीठ घालते आहे. तर पाव चमचा मी इथं मीठ घातलं आहे आणि हे आता छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी हे सॉफ्ट झाले. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि आता जी पेस्ट केली होती आपण कांदा आणि काजूची ती यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे छान हलवत आपल्याला फुल फ्लेमवर परतून घ्यायचे. आता यात बघूया सुके मसाले. त्यात 1.5 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, 1 चमचा गरम मसाला घातला आहे, 1 चमचा साधी मिरची पावडर घातली आहे, 1 चमचा धना पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर घातली. पाव चमचा हळद घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता लो टू मीडियम फ्लेमवर हे छान परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स झालं की यात मी थोडंसं पाणी घातलं आहे, अगदी थोडं घातलं आहे, अर्धा कप. मिक्स करून आता हे लो फ्लेमवर आपल्याला 5 ते 6 मिनटं झाकून ठेवायचे, जेणेकरून तेल सेपरेट दिसेल. तर तुम्ही इथं बघू शकता सगळे मसाले छान भाजल्यानंतर तेल वर आले. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता परत यात घालायचं आहे आपल्याला पाणी. तर मी इथं 1 ग्लास पाणी इथं घालणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे परतलेले कॉर्न आहेत ते मी यात घालून घेते. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित लो टू मीडियम फ्लेमवर हे आपल्याला शिजू द्यायचं आहे. आता तसे उकडलेले कॉर्न आहेत आपले. आता यात घालणारे मी कसुरी मेथी. तर कसुरी मेथी क्रश करून घालायची आहे. 1 चमचा कसुरी मेथी घातली आहे. आता मी इथं घालणार आहे फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीम पण ऑप्शनल आहे, जर घालायची असेल तुम्हाला दुधावरची साय फेटून घातली तरी काहीच हरकत नाही. मी परत आता बटर घालते आहे, ह्याने टेस्ट खूप छान लागते.
तर टेस्टला अगदी भन्नाट लागते ही भाजी. वरून थोडी चिरलेली कोथिंबीर घातली आहे. तर चपाती, भाकरी, पराठा, नान किंवा भातासोबतसुद्धा ही भाजी छान लागते. वरून थोडंसं पनीर किसून घालते आहे आणि एक 5 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर हे छान उकळू द्यायचे. भाजीचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता अगदी तयार आहे. गॅस ऑफ करूया. तर तयार आहे आपली ढाबा स्टाईल बटर कॉर्न मसाला रेसिपी. बनवायला सोपी आणि टेस्टला खूप छान आहे. तर तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.